तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण सांगते जवळ-जवळ 120 किलोमीटर टू व्हीलरवरून ते पण बाळाला घेऊन आम्ही आज प्रवास केला होता. आणि जवळ मला वाटतं 30 किलोमीटर आम्ही आलो होतो लांब आणि साहेब एवढे कंटाळले होते गाडी चालवून. ऊन तर एवढं होतं. आम्ही पण खूप कंटाळला होता. तसे मीही पण कंटाळले होते. पण साहेब म्हणत होते, की "चला आता रिटर्न घरी जाऊ. आता खूप झालं." पण मी म्हटलं, "नाही, आता आलोय ना, तर जंग जीत के जाएंगे." आणि मी त्यांना घेऊन आलेच आणि आम्ही आलो होतो रांजणगावच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायसाठी. आणि ते पण साहेबांमुळेच बरं का. जवळजवळ 1 वर्ष झालं ते माझ्या मागे लागले होते, जाऊ. मंदिरात गेल्यानंतर माझं पिल्लू ना उंदीर मामाच्या कानामध्ये सांगत होतं, की "देवबाप्पा मला खाऊ द्या." तर पप्पा काहीतरी कानात सांगतायत म्हणून आपण पण काहीतरी सांगायचं म्हणून खाऊ द्या म्हणून सांगत होतं. चला तुम्ही पण बाप्पांचं दर्शन घेऊन टाका. तर इथे व्हिडिओ शूट अवेलेबल नव्हतं, तरी पण मी हळूच नाही का काढला असा व्हिडिओ. त्याच्यानंतर जेवण करून घेतलं आणि इथं पण आल्यानंतर एवढी मोठी लाईन होती ना दर्शनासाठी, तरी पण आम्हाला एक देव माणसासारखा माणूस भेटला आणि त्यानं आम्हाला शॉर्टकट सांगितला. पास न काढता आम्ही लवकर जाऊन दर्शन घेतलं. टायगर आहे आणि इकडं लायन आहे. आणि इकडे लायन आहे. जिराफ आहे. ड्रेप आहे. आणि ते मी आहे. ठेव दे. इथं आबी आहे म्हण. इथं बी आहे. थांब चोपड काढा टायगर सोबत पप्पा आहे. इथं मम्मा. ये, इथं ठेव. इथं उभा ते राहा. पण टायगर तू बाळा तू उभा राहा. शपथ. हो किती खतरनाक आहे टायगर सोबत. आम्ही फोटो काढू एक हा, कटाक फोटो ना? काढा बाळा. हा माझा लेक जेवढा मस्तीखोर आहे ना त्याच्यापेक्षा जास्त भित्रा पण आहे. आणि इथं टायगर सोबत फोटो काढायला अजिबात तयार नव्हता, कारण त्याला वाटत होतं तो टायगर खरा. जिराफ किती उंच आहे बाळा? जिराफ हो. कसं कसं म्हटलास तू? आला काय? ओ माय गॉड. ओ माय गॉड. किती उंच आहे ना. एवढा लांब प्रवास करून कंटाळा तर आला होता, पण आबीचे एक्साइटमेंट बघून ना खूप भारी वाटत होतं. सगळे ॲनिमल बघून तो लई खुश झाला होता. की तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला का आवडतात हे नक्की कमेंट करून पण सांगा. तोपर्यंत बाय बाय.